उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय। मुंबईसह अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। काही ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे, तर पंचनामे करून मदत करू असा दावा सुद्धा, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय। परिस्थिती आहे राज्याची, राज्याची परिस्थिती आता आपण पाहतोय। मुंबईची परिस्थिती मी पाहून आलेलो आहे। राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी रेड अलर्ट दिलेले आहेत। त्यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक घाट एरिया जो आहे, चंद्रपूर घाट एरिया आहे, यामध्ये देखील आता सध्या रेड अलर्ट दिलेला आहे। आणि शेतीचंही मोठं नुकसान झाले, नांदेडमध्ये नुकसान झालंय, मुखेडमध्ये नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे। आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः याचा आढावा घेतलेला आहे। आणि पूर्णपणे इथं मला वाटतं सकाळी आपले अजितदादा पण आले होते स्टेट डिझास्टरमध्ये, त्यांनी देखील आढावा घेतला आहे। एकंदरीत संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आहे आणि शेतीचा देखील पंचनामा होईल। मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि हे आमचं सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार आहे। लाखो हेक्टर शेती जी आहे पाण्याखाली गेली आहे आणि त्याचे पंचनामे करून आम्ही त्यांना मदत करू। शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा देऊ। मुंबई तुंबण्याचं पाप कोणाच्या आहे? कारण मुंबई तुंबली आहे, मिठी नदीतला गाळ निघाला, अनेक आरोप करतात की मुंबई का तुंबली, कारण मोठ्या प्रमाणात पाणी जमा। हे खरं म्हणजे बघा, एका 200 मिलीमीटर पाऊस 6 तासात पडतो आणि 350 मिलीमीटर पाऊस 24 तासात पडतो। याची इंटेन्सिटी फार हाय आहे आणि यामुळेच पाणी सकल भागात साचलेलं मिठी नदीचं काम जे आहे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने झालं नाही। परंतु आता मिठी नदीचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर, त्याचं जे काही टेंडरिंग प्रोसेस आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या होत आहेत आणि त्यामुळे त्याचं खोलीकरण, रुंदीकरण, त्याचं जे काही हे आहे कॅरिंग कॅपॅसिटी जे आहे सगळं वाढेल आणि त्यामुळे मला वाटतं मिठी नदी मुळे लोकांना दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागणार। मिठी नदीच्या पाणी जाण्यासाठी, निचरा होण्यासाठी काही पंप यंत्रणा कार्यान्वित केली तर पाणी साठत नाही, सातत्याने दावा करतात। हा दावा पूर्ण ठरलाय का याच्यामध्ये? कारण लालबाग, परळ या भागात जी यंत्रणा त्यांनी केली ती कार्यान्वित झाली नाही असं वाटतं का? नाही, आता बघा जे केलं ते, आता मला काही आज टीका करायची नाहीये, परंतु मला एकच आहे की मुंबईकरांना दिलासा द्यायचा आहे, त्यांना आपल्याला मदत करायची आहे। आणि म्हणून जे काही अनेक वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही दुर्दैवाने। आणि म्हणून आता STP म्हणा, STPची कामं सुरू आहेत, मिठी नदीचं काम सुरू आहे, त्याचबरोबर लँडस्लाईड प्रोन एरिया आहे, त्या ठिकाणी मी देखील विक्रोळी पार्क साईडमध्ये गेलो, मागच्या वेळेस एका ठिकाणी गेलो, तिथे देखील जिओ नेटिंग आपण करतोय, फेन्सिंग करतोय। त्या ठिकाणी देखील जे काही दगड पडून दुर्घटना होती आहे ती आपण हे सेफ्टी नेट लावल्यामुळे गाळ काढल्याने भ्रष्टाचार झाला तसं परिणाम, गाळ काढल्याने मिठी नदीचा त्यात पण भ्रष्टाचार झाला। त्याची चौकशी चालू आहे ना, SIT लागलेली आहे, त्याच्यावर ते चुकीचं काम झालेलं आहे म्हणून तर ते या ठिकाणी गाळ काढला जाणार का? आता तर पूर्ण गाळ काढला जाणार, आता सगळा साचलेला गाळ आम्हालाच काढायचा आहे। उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आणि संपूर्ण राज्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेतला। कॅमेरापर्सन कविता गिरसोद, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।